अजित पवारांचं निधन झाल्यानंतर मला वाटते दुसरा किंवा तिसराच दिवस असेल जेव्हा अंकुश काकडेंनी पहिल्यांदा विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर शरद पवारांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दादांच्या मृत्यूनंतरच्या त्यावर शिक्कामोर्तब झालं, जशी मी मगाशी सांगितलं. तुमच्या पक्षाकडनं या विलिनीकरणासाठी जितकी आतुरता दाखवली जाते, जितका सकारात्मक प्रतिसाद दिला जातोय, तितका अजित पवार यांच्या पक्षाकडनं दिला जात नाहीये. काय नेमकी याची कारण आहेत? आतुर तुम्हीच आहात विलिनीकरणासाठी? जी सर्वप्रथम आपण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की तुमचा आणि आमचा असे दोन पक्ष ज्याबद्दल बोललं जातं तर ते दोन पक्ष त्याला इंग्रजीमध्ये रियुनिफिकेशन असं म्हणतात. नुसतंच एकत्रीकरण नव्हे तर पुन्हा एकत्र येतोय. पुन्हा हा शब्द याच्यासाठी महत्वाचा आहे की हा पक्ष आधी एकच होता. आदरणीय शरद पवार साहेबांनी ते त्याचे संस्थापक आहेत, त्यांनी स्थापन केलेला आणि त्यांनी 25 वर्ष अहोरात्र मेहनत करून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर वाढवलेला हा पक्ष आहे. काही दिवसांपूर्वी स्वर्गीय अजितदादा असतील, त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी आणि त्यांनी मिळून हा निर्णय घेतला की आपण सत्तेबरोबर जायला हवं आणि म्हणून त्यावेळेला सत्तेबरोबर गेले. एनडीए मध्ये जाण्याचा जो काही मुद्दा उपस्थित होतोय की एकत्रीकरण झाल्यावर एनडीए मध्ये जाणार की नाही जाणार, त्याच्या मागे हिस्ट्री फार मोठी आहे. आपल्यालाही माहित असेल 1999 पासून शरद पवार साहेबांना ही संधी होती, ही ऑफर होती की त्यांनी एनडीए बरोबर जावं, पण त्यांनी एनडीए बरोबर जाण्याचा पर्याय कधीच स्वीकारला नाही. इनफॅक्ट आता 2023 मध्ये जेव्हा अजितदादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी एनडीए मध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारला तेव्हाही शरद पवार साहेब जाऊ शकत होते. ते त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांचा पक्षही फुटला नसता, पण तरीही त्यांनी एनडीए मध्ये जाणार नाही असा त्यावेळेला निर्णय घेतला. आता प्रश्न हा जो विचारला जातोय की तुम्ही आतुर आहात का? जर एनडीए मध्ये जाण्यामध्ये आतुर असतो तर इतके दिवस गेलो असतो. आणि आजही जसं आता तुम्ही स्वतःच म्हणालात, महाराष्ट्रामध्ये फक्त 10 आमदार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपाला आमची गरज नाहीये, पण केंद्रामध्ये 8 खासदार आहेत, त्यामुळे केंद्रामध्ये आमचा फायदा भाजपला होऊ शकतो. तर आम्हाला जायचंच असतं तर आम्ही ते 8 खासदारांचा सपोर्ट देऊन केंद्रामध्ये सत्तेत गेलो असतो आणि सुप्रियाताईंना जसं माध्यमांमध्ये चर्चा चालली आहे तशी त्यांना तिथे एक मंत्रिपदाची ऑफर मिळाली असती किंवा आम्ही निगोशिएट करू शकलो असतो. पण ते न करता इतके दिवस म्हणजे विधानसभा इलेक्शनच्या नंतर बाकीच्या ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या ज्या काही इलेक्शन झाल्या तरीही आम्ही ते पाऊल अजून उचललेलं नाहीये. पण जो आमचाच पक्ष आहे, ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार होते आणि अजित पवारांच्याच नेतृत्वामध्ये त्यांनी एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, त्या अजित पवारांनाच जर असं वाटत होतं की त्यांनी तो पक्ष, आमचा पक्ष आणि त्यांचा पक्ष मर्ज करावा, तर तो मर्ज करणं किंवा रियुनिफिकेशन करणं किंवा पुन्हा एकत्रीकरण करणं या गोष्टीची गरज आहे असं आम्हाला वाटत होतं. आता इथे उपस्थित प्रश्न असे केले जातात की मग सुनील तटकरे म्हणतात की आम्हाला माहित नाही, प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्हाला माहित नाही. अजित पवारांनी त्यांना सांगितलं नसावं कारण अजित पवारांना त्याची गरज वाटली नसावी.